व्हेरी गुड. मम्मी जर आला ना तुम्ही एक्सरसाइज करता तुम्ही हाला हाला थोडस. बापरे लय वाटत एनर्जी थोडी कमी दिसते. इकडे एनर्जी कमी दिसते. इकडे एनर्जी जास्त आहे. जायचं पण समजा आता तू कर. काय येतं तुम्हाला तुला प्यार करना है याद करना है राज तुला प्यार करना है याद करना है तुला प्यार करना है. तुला देखी देखी सन मला जीव रंगनाए जीव रंगनाए राणी संग प्यार करनाए जीव रंगनाए राणी संग प्यार करनाए. गाडी घेऊन होतो रे काढतो येतो जरा किती नाचल
भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं। The next day. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर चला आज मस्त झाडं लावायची वाऱ्यावरती. पप्पाला म्हणलं जा तुम्ही तोपर्यंत झाडं घेऊन या. ते खड्डे खोदा थोडेसे. असे मोठे आळे मी करतो. झाडं घ्यायला जाते. मी जातो तिकडे आता. नाही ना, मी पाहुण्याला पाठवते झाडं घ्यायला. भाऊला भरपूर झाडांची माहिती. तर भाऊला बोलते की ते गावून आलेत ना भाऊ, त्यांना बोलते की त्यांना झाडं त्यांच्या वाड्यामध्ये खूप लावलेले त्यांनी. तर त्यांना झाडांची खूप माहिती. आणि मस्त एन्जॉय केला बबलीकडे आम्ही. ती क्लिप आम्ही जॉईन करू. तुम्ही बघा, खूप भारी डान्स केला. तोंडात मारून हा, लय डान्स केला म्हणजे लय डान्स केला आम्ही कोकणला. सगळं. मी काय बोलले? डान्सला होता. हा, लय भारी डान्स केला. सगळे काही तर ऐक ना, मी जातो आता. हा हा, आणि मी आळे- लगेच तयारी करून येते. हा, म्हटलं मी लगेच तयारी करून येते. हा. हा, तुम्ही जावा हे करा. बनवायच्यात ना त्या बाजूने, म्हणून मी जास्त प्लॅन नाही करू शकत. जास्त इकडनं मी भाजीपाला लावू शकते त्या बाजूनं, आणि या बाजूनं फक्त हा म्हटलं 4-5 झाडं. लिंबुनीचे, आंबा, हा बस बस आंबा आणि तेवढंच सांगितलं भाऊला मी आणि पेरू. आणायचे. हा, तेवढंच 4-5 सांगितलं. झाडं बस झाली. तेवढेच बस झाले, तेवढेच बस. हा. कारण की जास्त नकोय मला. जास्तच कसं आहे, मग रूम बनवावं लागतील काही. हा ना. मग नाही तिकडे कोथिंबीर दिलं. कोथिंबीर, मेथी. ते पण आणावं लागेल. 500 रुपये दिले त्यांना. हा, भाऊचं दिले पाहुण्याचं. 500 रुपये 5 झाडं येतील बोलतो. हा, बस झाले. 100 रुपये एक झाडे काय माहित कितीला आहे. असलं बरोबर 100. चला, कितीला माहित नाही, कमेंट करून सांगते कितीला झाडे. मी तर गेलीच नाही झाडे घ्यायला. चला. आपण कधी घेतलेलं नाही हा ना. ना. आपण ते फक्त लावले तसे. हा, चला चल. चला लवकर. आता एक साडी बदलायची, हा पसारा पाकिती. आता काय आख्या करणार? dress आहे म्हटलं. इतकं गडबड आणि एक ड्रेस हा हा, बाईक मला माहिती गाडीतच चहा ग्लास घेता येईल. घडीत म्हणते हा. ड्रेस घालते, घडीत म्हणते साडी घालते. हे बघ पसारा पहा. मी ना हे घालू लागले काय आहे तर माझ्या इकडं एक साडी मला इकडं नाही, एक साडी तिकडं नाही. पुरा पसारा काढून तिकडे नाही, माझ्यावर ये पाहिली एकदा घे, मग तुझ्यावर किती तू तिकडे नाही घे. दोघीवर घे. तुम्ही इकडून या. अरे हा, दोघीवर घे. इकडून काढतेस. हा, दोघीवर घेतो. आपल्या दोघीवर घ्यायचं होतं. बरं झालं. दोघीवर कसं घेऊ मी? हा, बोला. पहिल्या तुमचा पदर पापम पहिले. आता घेतली मी जशी तशी. तुम्ही एका वन साइडच घ्या ना मग पदर. तूच मला म्हणलीस की मला ही साडी घाल. मला ही साडी जास्त आवडते आणि तुम्हाला शूलेस ब्लाऊज पण छान दिसते. हा, चांगली दिसते. मग असा पदर घेईन आज. त्या दिवच्या सारख्या नाही. त्या दिवशी मला मी आहे ना आता सांगायला. आम्ही एवढे जण आहे. मस्त. आणि बघा कशी वाटते साडी. मस्त वाटते मम्मी मी साडी. आता फक्त साडी dress पदर घालू लागले.
पदर लावून देऊ का काढायचंय? चल तिकडे आता वाड्यावर भाऊ लय बोलत भाऊ लय बोलत. हा. आणि तू पण भारी वाटतेस. मी मग ड्रेस घातलाय मी. ड्रेस दिलाय माझ्या म्हटलं ढिला ढाला घाल. तेच म्हणलं. फिटिंग मला काहीच नको सध्या. आता काय घेतलंय सोबत तुम्ही? कांदा मी सगळं भत्ता घेतलाय एवढा. कांदा घेतलाय. आणि परत कांदा घेतला. भत्ता खाऊन प्लेट मध्ये चहा बनवू. कांदा टमाटर पण लागते मला, टमाटे घेऊ. कोथिंबीर पण लागते हा, थोडीशी मग चल. आणि मिरची पण लागते. चल मग सगळं घे. ये लवकर. मग तवाच ती भेळ तयार होती, तशी तयार नाही ती. कांद्यारच नाही चांगलं लागत मग. भाऊ लय बरं नाही माझी पिशवी ते सगळं मी तुम्हाला देते. सगळं घ्या मग. एक टमाटर घ्या. हा. कांदे किती घेतले? एक घेऊ. आपलं बेलनं गार्ड आहे आणि ग्लास घेतलाय. हा. काल कशी चहा केली तुम्ही? मिरची पण घ्यायची. मिरच्या 2 3 4 घ्या. पण मिरची खाऊ. मिरची कट करू ना बारीक बारीक. पडराक पडती. बाकीच्याला आवडतील पण हा? तुम्ही काही दिसणार नाही, पण इथं अंधार किट आहे. हा. हा, आमची लय घाई झाली हा. आणि आमचा की भाऊ- घाई झाली, मग भांडे भाऊ पण आले लय थोडे. ओरडतोय. विशाल म्हणजे इतका ओरडतोय ना, तुम्हाला काय सांगायचं. खाली आलाय तो वडला 6च वाजव. झाडं कधी लावणार आणि कधी कालच्या करणार. वाणी खीर बनवायच्या हा, टायमाला काल पण असंच झालं होतं. बस ना 2 बस एवढं. तुझ्या पुरत्याच. आम्ही नाही खात. मला फक्त असंच आवडतंय का मला. मला भत्ता भेळवाणी आवडतोय. तुला भिडवाणी हा. आवडते. कॅरी बा कॅरी दे अंडी. चल माझी पिशवी. काय राहिलं आता? चहापत्ती मी एका पिशवीत घेते, डबे नको आता ते घेतले वरचे. ना? चहापत्ती एका पिशवीत म्हणजे पन्नीत घेते मी मिक्स करून. लवकर लवकर लय ओरडलं 2-3 चमचे साखर आणि 1 चमचा आहे. चहापत्ती ना हा. अद्रक कुटायला ग्लास अद्रक आणि घ्यायची. हा. लाटणं. बस हा चल. मी भरते आणि हा. बाकी सामान चल समजा. मी त्यांचा आवराच ना दोघीचा. मी आवरून आले बा. त्या दोघीचा आवरा ना. किटून काय खाल्लं? येतात दोघीचे कपडे बदल आवरतात ते कपडे. चल कपडे घालतात. किती काय खाल्लं तू? 5 रुपये. बरं झालं. चला हा चल लय बरं झालं. धने आणलेस? हा बरं झालं. तिथंच भिजत घाल आता. अरे आज भिजत घाल तिथंच कोमट पाण्यात करून. तिथंच कोमट पाणी करावं लागेल. बरोबर ना? असं कर तुमच्या पद्धतीनं कर. हा हा ना बरं चालेल. हा चॉकलेट चल तुला केळी आणली. एवढ्या दोघ्या सासू नाही एवढा टाइम लावलाय. मी सगळं घेऊन आली माहितीये का. केळी आणले, बनाना आणलं, सगळं आणलं. चला तुम्ही काय ठेवलं होतं ती सांगा ना वरती. काय ठेवलं होतं गे? काय लागणार होतं इम्पॉर्टंट गोष्ट? इरफान. चाबी पण नव्हती. सगळं तिथंच ठेव. आया बत्तार आलं तर मग 2 पिशव्या उचलून आणल्या. कवर गप्पा मारत बसलो म्हणायचं ना. हा ना चला हा वेळ मला वाटलं दोघी येतात ना मग मी सगळं वरती मग माझ्याकडे 2 पिशव्या होत्या बाई. पेपर आणले, परत भत्ता काय मध्ये खाल्ला. मी पिल्लेटी आणल्या आणले मग. सगळ्यात दादा चल चला फळं आणले बघा आता. हे बाई हे काय आंबा पप्पाने बराबर 5च खुरचले. 5च हा पप्पाने बराबर 5च खोदून ठेवले माहितीये का. चल हा तेच ना. आंबा आहे. हा भाऊला म्हणूनच बाई भाऊ तुमच्या हातची आता झाडं राहतील हा इथं वाड्यात. काही बाकी कोमला आणणार आहे. कोणतं आहे? हा, जाम. फणस. हा इथं लावा त्या तिथे भाऊ तिथं. खोड मोठं आहे ना ते इथे लावा. हा ते खोदलेली जागा आहे. मोठा इथं सावली पण कालचं कुठे बघ इथं? चिक्कूच आहे. हा का कुये. हा आंबा आहे. बरं झालं. त्याला पहा मोर येऊन गेलेला आहे. हा आणि याला बरं झालं. खाली ठेव बाई. याला आता ऑलरेडी हे कुठे कालचं ते काढलं? ते टाकते ना पप्पाला सांगते ना. हा फुलं लागलेली हे बघा काय बोलले भाऊ. आहेत. याला कळ्या आलेल्या आहेत. याला कालीपत्ती म्हणून दिलाय त्याने आता. हा का आता निवडताना काय माहित नाही. हा ना बरं चल आता बघू. याला फुलं आलेत. हा याला पण मोर येऊन गेले. मोर येऊन गेला बरोबर एवढंच आहे तरी. नाही ते नारळाचं पण आणू आपण ते. हा इकडे मला सिंदूर लावून दिला. असं घेऊ पळत ते स्वतः बसते पोटभर गप्पा मारते. पोटभर गप्पा मारते आणि लगेच उठते. साडी बदलली का? चला अगं मला सिंदूर नाही. झालं काय माहितीये ईश्वरचा फोन आला. लवकर ये. मग म्हटलं अंधार होईल कालच्या वेळेला. आपण सगळी घरपड आमच्या जवळ येऊन आम्ही आलो मग. आणू मागून मग काय. मग बाई पोरले वरडत चल माझ्या बाळाच्या केळी कुठे याच्यात पहिले पाणी बस आता. ऑरेंज तू पण खाय आणि त्याला पण खाऊ घाल. याच्यात केळी आणल्या त्याला. हा, बाळाला पाहिजे. चला घेऊ का लावून झाड आता आम्ही. आता झाडं लावायची. तुम्ही लावून घेतात. थांबा ना मला थोडस. हा घे थोडस काय घे. आम्हाला भत्ता खायचा तिथं टोप घासायचा आहे. हा घासा ना. असं थोडं लावू का सिंदूर? लावा ना चला. हा ना तर घरून तसंच आणते उडी. चला लावा बरं चला चालू करू. आणि भेटायचं नाही, काय करायचं?
लावले तो तिकडे रोडला पिस्टी काढून घे. दादा हा तिरपी करायचं झाड सरळ इकडे वाढा थोडं अजून कुंडी इकडे वाढायची तुमच्या वाढा हा टाका माती सरळ झाली का पहिलं आंब्याचं पहा बरं खड्डे खड्डे तर किती काम आले हा? टाका चौकून फुल करा माती त्याला आहे ना पाणी टाकून ती माती खाली बसणार आहे. टाका अजून माती पाणी भरलं तुम्ही मध्ये ड्रम भरेल मध्ये भरलंय. आता लावले आम्ही लिंबुनी निमोनी सरळ आहे का बघ ठीक आहे थोडं दाबा अजून तुमच्या बाजूला हा हा. पेरूला एवढीशा पेरू आले तर म्हणलं कायच हे पाहण्यात मग तू आपल्या तिथले पाहिले का हा लय आले गुलाबी पेरू गुलाबी पेरू लय आले तुमच्या एवढीच काढी हा हे चिकूचे झाड सारखी काढी पण त्याला गुलाबी पेरू येतात मग तेच ना ही जास्वंदीची काढी आहे बरोबर. ती दासून आणली त्याशी येईल का नाही येणार? नाही येणार. नाही ना पहिला नाही पपई लावली तिथं मी बोलली कसं काय इथं लावले आखर तोडावं लागली मला जाऊ दे, त्याला काय नाही ते बारा आता कच्चा बाहेर येतो नाही तरी ते त्याला फळ वाढूच द्यायचं नाही आपल्याला हा ना ते वर्ष 2 वर्ष आहे ना हा त्याला फळ नाही येऊ द्यायचं अच्छा नाही मग मांडी घातल्यावर तर काही नाही अडचण हा पण गुडघ्यावर आहे बस, गुडघ्यावर नाही बस. बस ते एकच बरोबर माणूस सरळ. आहे गुडघ्यावर बसणार आहे. काल डान्स पाहिला कसा केला मग हा? डान्स कर. बाबा ना तिथं कोणीच देत नाही बाळा फोनच नाही घ्यायचा मस्त यांची व्हिडिओ काढणं चालू तिकडं आणि पप्पाचं तिकडे हे चालू आहे चला आता भत्ता खायचा रात्र झाली आता चहाचा कार्यक्रम आमचा कॅन्सल कारण की हेच नाही टोप नाही दुसरा घासायचा आहे तो घासला होता कुठं काय माहिती पण तो हेच नाही काय पप्पा दूध आणायला जाईनात म्हणून टोप घासायला घसणी पण नाही तो दुसरा घासायचा होता लहान घासला पण तो निघाना काल तो खिरीचा थोडं जळला आहे मग चहा फुटन पप्पाला म्हटलं घसणी आणल्या उद्या दुसरा टोप आणीन ताव बनवीन चला काय भत्ता आणला का काय कोपरगावचं वाटतं खायचं ना तुम्हाला आवडतं पप्पा असं कांदा गिंदा टाकून आवडतं आपल्याला कोथिंबीर नाही आणली का पाणी मागे उडू नका पाणी प्यायला लागतंय कोथिंबीर पण आणली मी माहिती का आणली का कोथिंबीर कापून टाक त्याचं आणली अख्खी बाहेर हा बरं झालं टाका आता हे बाई चिमणीच पिल्लो चिमणी म्हणतो कोंबडीच पिल्लो आलेले आहे. हे बा चूक चूक करते आपलं हो चला ना या ना इकडं बरं बरं घ्या अंधारात आपला फोटो येणार नाही सगळ्याचा फोटो घ्या लय भारी हे करतात बत्ता बत्ता एवढा भारी बत्ता 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 थांब पेट्याला आमचा काय भत्ता पार्टी चालू आहे का हा टोप आमचा चहा कॅन्सल झाला पप्पा दूध आणायला गेलेच नाही आणि घसणी पण नव्हतं तर ते मग घसणी आणायची होती ना घरून? नाही, ते दूध आई बाहेरनी भरपूर भांडे घासले हा ते निघाला ना पण मग पाणी जास्त नव्हतं त्याला किती पाणी आहे ना मध्ये दूध डागलंय रात्री हे कांदा घ्या कांदा पाहिजे हे मला आहे का आपल्या दोघांचं एकच आहे ठेवा ना खा त्याच्यातच मस्त पैकी आपल्या दोघांना विशाल टोप ना अजून एक आणून ठेवा बेड कुठे बेड हा चहाचा आणावं लागेल कालचा तो खिरचा अख्खा डागलाय खूप झालंय डागला घासून काढायचं तुमच्या घासून काढायचं पाहिजे त्याला काथा हा काच फ्रीजचे ते 2-3 ताटं होते ते मग इथं दुकान आहे दुकान होती इथं आणायचं त्याला घेतात काथ्याशिवाय निघणार नाही तो. चल पाणी पाच द्यायचा बनवून चहा तरी पण काय नाही आता नको आणा काथा जा मी चहा बनवून देते नको आता आणून का 2 मिनिटात येतं नको ना नाही पण अंधार पडेल अंधार पडून आता 5-10 मिनिटाचा अंधार पडणार इकडलं इकडे ना लवकर दिवस माळवतो माहिती आहे? इकडे दिवस लवकर माळवतो मम्मी सिटीला कलर सिटीला कवर राहतो अच्छा दिवस कवर राहतो माहिती आहे? तुम्ही काढा ना म्हणतात इथे ना मन रमून जातं ना त्याच्यामुळे लवकर दिवस माळवतो आणि तिकडे मन लवकर रमत नाही ना त्याच्यामुळे दिवस मोठा मोठा वाटतो हा आणि इथं आहे ना याच्यात वेळ जातो हा मग
डाएटसाठी चांगलं आहे, पण टमाटर मला याच्या सगळं नाही आवडत. पप्पाला कांदा कांदा टमाटर नसलं चला आपले टमाटर नसलं कोथिंबीर हे सगळं पप्पा. हा याच पाहिजे आणि भात आवडते ना मग तुम्ही त्याच्यातलं खा, मला असं आवडते. हा मग त्याची चॉईस आहे. जशी मी पहिल्यापासून असंच खाते. हा हिला कांदा नाही लागत. कोपरगावला पण असंच खायचे. पप्पा एवढा कांदा कापायची एवढी ताट घ्यायची. सगळे पोरं बसायचे. मग ज्याच्या त्याचा अर्धा त्याच्यात टाका वटील. वडी सदऱ्यामध्ये कोणी खिशात भरावा. याचा बिचाराचं पटकन ताटातलं खाली व्हायचं. हा याचं आणि येईना अर्धाल्या वाट्या भरून ठेवा दोघी नाही. आणि याने मला संपला. आणि नंतर कोंबडी कस काय खाती, बबली कस काय खाती, त्याच्या वाट्याने ठेवून द्या. याचा संपून जा. मग मायला माझ्या मला पण कोपरगावच्या भेळीची खासियत आहे आमच्या. हा मग पप्पा तुम्ही फालताला हा किटू तुला नाही खायचा. हा अरे चिवताई आली बाई चिवताई. पांदीच्या पिल्ल्याला माझ्या बाळाला लय टाकलं त्याला काय काय पण माहिती ते खाय ना ते. खात आहे. अरे ते दूध प्यायचंय त्याच्या आईच त्याला. नाही त्या कोंबडीला दूध असते का काय वाघ नाही. अरे मग चिव चिव करायला ती. कोंबडीला दूध नसतंय, बकरीला दूध असते. चला ठीक आहे आपल्या बोलायचं राहतं तसं. अच्छा मजा करायची मग बरी मजा. मग व्हिडिओ नव्हता काढा, पहिल्यांदा लावलं नंतर परत व्हिडिओ चालू झाला. व्हिडिओ चालू झाला तेव्हा परत लावतो. तर आम्हाला हे करायचंय काय म्हणते ते काय करायची मला माहिती. अगं सॉरी बनायचंय अशाबद्दल आमच्या बहिणीला मोठे कारण माझ्या ध्यानातच आहे ते. मला लग्नाला बोलवलं म्हणजे ध्यानात विसरून गेलं. पण म्हटलं जाऊ दे एवढं लांब आलं भेटलं बाई लग्नाची पत्रिका मी म्हटलं साळवायचा नंबर तिला मी बोलले. लग्नाला पोरीच्या यायला लागते म्हणे माझ्याकडे आहे नंबर. नाही ना गं तसं नाही आलं तसं नाही तुला मी बोलले. हा म्हणलं साळेबाईचा मला नंबर दे ग माझ्याकडे नंबर नाही. तरी बोलली थांब. तर मी म्हटलं जाऊ दे म्हणलं नंतर आपण इंस्टाग्राम पाठवलं. ते माझं हुकूनच गेलं म्हणजे ध्यानात नाही राहिलं. सॉरी 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 सॉरी. शिवानी आहे ना शिवानी शाळेच्या लग्नाला पहिल्या 8 दिवसानं काही अन्न बनवणार मी कारण आमची मोठी बहीण आहे. किती सुंदर दिसत आहे कुंकू. हा ना मी वरतीच लावते. मी खाली वहिनी कधी लावली आम्ही तुला म्हणतो ना टिकली मी मोठी लागते एवढी टिकली दिसत पण नाही. टिकली दिसत नाही. पहिली मी मोठ्या मोठ्या टिकल्या तुम्ही काहून नाही आले? पहिले लय मोठा नाही टिकली. काय नाही कोपरगावला होती ना याच्या मध्ये बसल एवढी टिकली. हा माझी इथं माझी बी एवढा नाही टिकलं लावायचं. कोपरगावला एवढं सुंदर लावायची. हिरव्या तुमचं बघून सरी लावायची तिथं किती मस्त वाटायची. नाही मी मोठ्या टिकल्या लावायची. आता मॉडेल झाल्यात म्हणून छोटी अहो पहिल्या बाया मोठ्याला कुकू लावायचे असे गोल. हा असं चुक्याने असं पदराने असं गोल करायचं. रोजच मला खूप लावून गाईज बरं आता आम्ही हे लोक अचानक आलेत आणि आम्ही अशीच बसलेलो होतो. आम्ही साडी घातली. ते पिक्चर मध्ये कसं आहे सौदानी पहिलं कुंकू लाव असं सरप्राईज दिलं. सौदामिनी. सरप्राईज दिले आम्हाला अचानक आले ते लोक आम्हाला माहिती पण नाही. रोज फोन करून राहिले आल्या का साडेताई आल्या का साडेताई. हा ना. चाल बाई राग भरायची बाई साहेब चाल जाऊ. बरं झालं म्हणाले. चांगली गोष्ट आहे ना म्हणलं. चला आता ठीक आहे आता तुम्ही या कोपरगाव. येऊ ना येऊ हा ना कोपर खानला